हॅलो. हे मिनी क्रोशेट फ्लावर आपण हेअर क्लिप्स, इयरिंग्स आणि किचनसाठी यूज करू शकतो. चला तर मग हे कसे बनवायचे ते आपण बघूयात. सर्वात प्रथम आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंग बनवण्यासाठी सर्वात प्रथम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपले ऊल आपल्या बोटाभोवती गुंडाळून घ्यायचे आहे. नंतर आपली जी सुई आहे ती ह्या रिंगमध्ये घालायची आहे आणि जे आपले वर्किंग यार्न आहे ते आपण या सुईभोवती गुंडाळून घ्यायचे आहे आणि ह्या रिंगमधून बाहेर काढायचे आहे. पुन्हा आता सुईभोवती वर्किंग यार्न आपल्याला गुंडाळून घ्यायचे आहे आणि जो लूप आपल्या सुईवर आलेला आहे त्यामधून आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपली मॅजिक रिंग तयार झालेली आहे. आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशेट्स करायचे आहेत. सिंगल क्रोशेटमध्ये एक एरी टाका. तो बनवण्यासाठी आपल्याला आपली सुई रिंगमध्ये आतमध्ये घालायची आहे. सुईला आपले जे ऊल आहे ते गुंडाळून घ्यायचे आहे. सुईच्या सोबत हे वर्किंग यार्न बाहेर काढायचे आहे. अशा प्रकारे आपल्या सुईभोवती आपल्याला 2 लूप्स दिसतील. आता पुन्हा वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती गुंडाळून घेऊया आणि जे सुईवर 2 लूप्स आहेत त्यामधून आपले वर्किंग यार्न बाहेर काढूयात. तर अशा प्रकारे हा आपला सिंगल क्रोशेटचा एक टाका तयार होतो. असे आपल्याला अजून 5 सिंगल क्रोशेट बनवायचे आहेत. टोटल आपल्याला 6 सिंगल क्रोशेट्स ह्या रिंगमध्ये बनवायचे आहेत. तर हा झाला आपला दुसरा सिंगल क्रोशेट. हा झाला आपला तिसरा सिंगल क्रोशेट. हा झाला चौथा सिंगल क्रोशेट. हा झाला आपला 5वा सिंगल क्रोशेट आणि हा झाला आपला शेवटचा 6वा सिंगल क्रोशेट. आता ही मॅजिक रिंग आपण टाईट करून घेऊयात. आता जो टाका आहे त्यामध्ये आपण स्लिप स्टिच करूया आणि ही रिंग जॉईंट करून घेऊयात. तर स्लिप स्टिच करण्यासाठी जो पहिला टाका आहे त्यामध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न रॅप करूयात आणि पहिल्या लूपमधून दुसरा लूप आपण बाहेर काढून घेऊयात. तर ही आपली मॅजिक रिंग क्लोज झालेली आहे. आता आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. 2 चेन बनवल्यानंतर आपल्याला 2 DC बनवायचे आहेत. सेम स्टिचमध्ये आपण 2 DC बनवूया. DC बनवण्यासाठी आपली सुई भोवती एकदा आपला वर्किंग यार्न रॅप करूया. सेम स्टिचमध्ये तो इन्सर्ट करूया. पुन्हा वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूया. सुई आपण बाहेर काढूया. आता आपल्या सुईवर आपल्याला 3 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूया. आता पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूया. तर अशा प्रकारे आपला DCचा एक टाका रेडी होतो. असेच आपल्याला अजून एक टाका बनवायचा आहे. सेम ह्याच प्रकारे एक अजून टाका बनवून घेऊयात. DCचे 2 टाके झाल्यावर आता आपल्याला 2 चैन्स बनवायचे आहेत. 2 चैन्स बनवून झाल्यावर सेम स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिचने ही चैन जॉईंट करून घ्यायची आहे. स्लिप स्टिचने जॉईंट झाल्यावर पुन्हा आपल्याला 2 चैन्स बनवायचे आहेत. 2 DC बनवायचे आहेत आणि पुन्हा 2 चैन बनवून नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिचने त्या चैन्स जॉईंट करायचे आहेत. तर अशा प्रकारे मिनी क्रोशेट फ्लावरचे आपले पेटल्स तयार होतील. आता नेक्स्ट पेटलसाठी पुन्हा आपण 2 चैन्स बनवलेले आहेत. आता एक DCचा टाका नेक्स्ट स्टिचमध्ये करून घेऊयात. तर हा आपला झालेला आहे DCचा एक टाका. आता पुन्हा DCचा दुसरा टाका बनवून घेऊया. तर अशा प्रकारे हे आपले 2 DCचे स्टिच रेडी झालेले आहेत. आता पुन्हा यावर आपण 2 चैन्स बनवून घेणार आहोत आणि सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिचने ही जॉईंट करणार आहोत. तशा प्रकारे आपला हा पुढचा पेटल रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे सगळे पेटल्स आपण रेडी करून घेऊयात.
तर अशा प्रकारे आपले सर्व पेटल्स रेडी झालेले आहेत. आता हे आपण स्लिप स्टिच करून लॉक करून टाकूयात. आता हा ऊल आपण कट करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला मिनी क्रोशेट फ्लावर रेडी होतो. हा तुम्ही किचेन्स, बॅग चॅम, इयरिंग्स, हेअर बँड्ससाठी यूज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.